सगळ्यांना हॅपी टीचर्स डे. टीचर्स डे निमित्त मी तुम्हाला शिकवणार आहे. मी शिकवणार नाही, फक्त अनुभव घ्यायसाठी शिकवणार आहे. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याच्या अगोदर आपण रिप्रोडक्शन चॅप्टर ह्युमन रिप्रोडक्शन बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ऑर्गन बद्दल, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला त्याच्या पुढचं बघायचं आहे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ WHO ची डेफिनेशन कोणी सांगाल का? WHO म्हणजे काय? त्यांनी आपल्याला एक डेफिनेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की फिजिकल, इमोशनल, सोशल आणि बिहेवियर या सगळ्या ऍस्पेक्ट मध्ये जर आपण चांगले असेल तर आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थी आहोत. फिजिकल म्हणजे कसं, आपली सगळी हेल्थ चांगली असली पाहिजे, आपले ऑर्गन चांगले असले पाहिजे, फंक्शनल असले पाहिजे. आणि बिहेवियर म्हणजे आपले, आता सोसायटीमध्ये आपण राहतो, आपल्यासोबत आता समजा आपल्याला HIV झाला किंवा एड्स झाला तर लोकांचे आपल्याबद्दल लोकांचे मत बदलतात की याला एड्स आहे, याच्याजवळ जायचं नाही, याला HIV इन्फेक्शन झालं, याच्यापासून दूर राहायचं, असं होते ना. मग या जे बिहेवियर आहेत ते चांगले असावे. सोशल म्हणजे समाजात त्याला चांगलं मान मिळावं. काही जरी झालं असेल, एड्स जरी झालं असेल तर त्याच्यावर इलाज आहे म्हणून लोकांनी आपल्यासोबत चांगलं वागावं. आणि राहिली इमोशनल म्हणजे आता समजा एका बाईला किंवा एका स्त्रीला, फिमेलला मुलगा होत नसेल तर तिच्यावर दबाव पडतो, नवऱ्याकडून दबाव पडतो, फॅमिलीकडून दबाव पडतो, सासू सासरी म्हणतात तुला लेकरू होत नाही, ती काय कामाची आहे. पण फक्त फिमेलचा त्याचा दोष नसतो, मेलचा पण असतो. मेलचा ऑर्गन स्पर्म प्रोड्यूस करू शकत नसतील, मग आपण फक्त फिमेलच का दोष देतो. मेलला पण द्यायला हवं, मेलचे पण म्हणजे त्याला पण काहीतरी बघायला हवं, त्याची पण तपासणी घ्यायला हवी. मग याच्या म्हणजे इमोशनल चांगलं राहावं, तिच्यासोबत चांगलं बिहेवियर करावं आणि तिला चांगलं सपोर्ट करावं की बाळा तुझ्याकडे काही दोष नसेल, तुझ्या नवऱ्यात दोष असेल, म्हणजे इमोशनल. ओके, 4 एक्सेप्ट करायला कोणते? फिजिकल, इमोशनल, सोशल, बिहेवियर. कोणी दिले? WHO. ठीक आहे. आता पुढे आपल्याला नॅचरल मेथड, प्रॉपर इलेक्ट्रिक अजून अशी खूप काही आपल्याला बॅरियर्स, मेलसाठी विरोध म्हणून एक बॅरियर आहे जे खूप फेमस झालेलं आहे. आणि राहिले कॉपर 7 आणि मल्टीलोड 375 असे खूप बॅरियर आहेत ज्याचा आपण वापर करून काही आता फिमेलला लेकरू म्हणजे प्रेग्नन्सीला अवॉइड करायचं, कारण त्यांचे सोशल प्रॉब्लेम असतात, तर आपण बॅरियरचा वापर करून प्रेग्नन्सीला अवॉइड करू शकतो. हे झालं. आता काही असं असतात ज्यांना लेकरू खायचे असते पण होत नसते, पण त्याच्यासाठी पण या चॅप्टर मध्ये खूप काही सांगितलेलं आहे. चॅप्टर नेमका तर एकच मिनिट, इथं फॅमिली प्लॅनिंग बद्दल सांगितलं आहे. 1951 मध्ये फॅमिली प्लॅनिंग म्हणजे आता पॉप्युलेशन खूप वाढत आहे. आपल्या इंडियाची पॉप्युलेशन इंडिपेंडन्सच्या दिवशी 350 मिलियन होती ना. मग आता पॉप्युलेशन खूप वाढलेली आहे. 2000 मध्ये 1 मिलियन झाली आणि 2011 मध्ये 1.2 मिलियन झाली. तर ती पॉप्युलेशन वाढू नको म्हणून आपल्या फॅमिली प्लॅनिंग मध्ये 1951 मध्ये आपल्याला एक नारा दिला आहे, स्लोगन दिलेले आहे, हम दो हमारे दो, म्हणजे आपण दोघं आणि आपले दोघं. तर असं खूप काही आहे याच्यामध्ये. आणि शेवटीला आपल्या आउटसाइडच्या बॉडीच्या बाहेर प्रेग्नन्सी करायचं, मेल कडून स्पर्म घ्यायचं, फिमेल कडून ओव्हम घ्यायचं, बाहेर बॉडीच्या त्याला टेस्ट बेबी असं म्हणलेलं आहे. शाळेत तुम्हाला माहित पण असेल, शाहरुख खानची गौरी खाननी असं गेलेलं आहे, तुम्हाला ऐकण्यात आलंच असेल. मग एवढंच आहे. थँक्यू सो मच.